गुड मॉर्निंग गाईज. तर आज आहे काकाचा बड्डे आणि त्यासाठीच मला आता लवकर सगळी प्रिपरेशन करायचं, कारण की खूप जास्त काम राहिलं आहे. केक देखील बनवून घ्यायचा आहे आणि आता मी आले स्वयंपाकाला, टिफिन वगैरे बनवून देते आणि त्यानंतर मला कामाला पण रेडी करायचं. तर कसं तयार केलं ते तुम्हाला मी दाखवते आणि बड्डे सेलिब्रेशन डेकोरेशन वगैरे कसं कसं होतं ते पण दाखवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. टिफिन वगैरे पॅक केले आणि त्यानंतर कावाला इथे छान असं रेडी केलं आहे. तर बड्डे आहे तर स्पेशल तर फील झालंच पाहिजे. तर तिला सकाळी स्कूलमध्ये हा ड्रेस वेअर केला होता, तर ती कशी वाटत आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा. काव्याला ते सोडून आली आणि मग आल्यानंतर देवपूजा वगैरे आवरून झाली आहे. आता कपडे वगैरे मशीन लावले आहेत आणि आता मी केक बनवायला घेते. तर कोणता केक बनवायचा आहे काव्याने मला अगोदरच सांगून ठेवलं आहे, तर त्यामुळे डिसाईड झालेलं आहे. तर केक वगैरे बनवते आणि काय काय होते ते तुमच्यासोबत शेअर करते. स्टे ट्यून. तर सकाळी सगळी कामे आवरून झाली होती. घर झाडून पुसून हे सगळं झालं होतं. त्यानंतर मग देवपूजा आणि मशीनला जे कपडे लावले होते तर ते सुकत वगैरे घालून घेतले आणि त्यानंतर मग निवांत लगेच केक बनवायला घेतला मी. तर केक चॉकलेट केकच बनवायचा होता आणि थीम म्हणलं तर काव्याने अगोदर सांगून ठेवली होती की फ्रोझन थीम हवी आहे. तर तिच्या बड्डेच्याच फ्रोझन थीमच आहे, त्यानुसार मला तो केक बनवायचा होता. तर त्याचेच मी प्रिंटआउट कटआउट्स वगैरे जे केकवर लावण्यासाठी हवे तर ते मी कालच काढून आणले होते, जेणेकरून आज गडबड होणार नाही म्हणून. आणि मग पटकन बेस बेक करायला ठेवून दिले. त्यानंतर बाकीचं आवडता येतं म्हणून तर मी इथं 2 किलोच्या मोडमध्ये, 1 किलोच्या मोडमध्ये आणि हाफ केजीच्या मोडमध्ये असे 3 बेस बनवून घेतले आहेत. तर मला मोठाच केक बनवायचा होता, तर त्यासाठी मी इथं अगोदर बेस वगैरे बनवून घेतले. प्रीमिक्समध्ये काही नाही, वेळ लागत नाही, त्यामुळे मग पटपट झाले बेस आणि बेक करायला ठेवून दिले. तर एका वेळेला 2 हे बेस बसले आणि तिसऱ्या वेळेला मग मी 2 किलोचा जो मोड होता तो ठेवून दिला. आणि हे पावभाजी आणि पुलाव जे करायचं होतं मला रात्री, तर त्यासाठीच ही रात्री सगळी भाजी मी अगोदरच आणून ठेवली होती. तर तीच आता मी इथं काढून घेतली आहे सगळी आणि व्यवस्थित जेवढी लागते तेवढी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर कट करून घेतली, जेणेकरून पटकन सगळं काम होईल. म्हणूनच केक बेस बेक होईपर्यंत हे काम होईल म्हणून मी अगोदर सगळं कट करून घेतलं. तर इथं सगळ्या भाज्या अगोदर स्वच्छ धुवून कट करून घेतल्या आणि कुकरमध्ये सगळ्या भाज्या एकत्रच लावल्या आणि फक्त बटाटे ते दुसऱ्या कुकरला लावले. आणि हे 3 ते 4 शिट्ट्यामध्ये भाज्या पण व्यवस्थितपणे शिजल्या होत्या आणि बटाटे वगैरे धुवून ठेवले आहेत. तर ते आता दुसऱ्या बॅचला मी बटाटे याच कुकरमध्ये लावून देणार आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर मग शिजेपर्यंत मी इथं चॉकलेट गनाश वगैरे तयार करायला घेतलं. तर इथं डार्क चॉकलेट आणि व्हिपिंग क्रीम घेतली आहे आणि एक 10 मिनिटांनंतर चॉकलेट गनाश पण इथे रेडी झाला आहे. त्यानंतर मग बेस वगैरे पण बेक होऊन थंड झाले आहेत. आता त्यानंतरच मी कट करायला घेतली आणि लेअरिंग करायला घेतली आणि व्हिपिंग क्रीम पण व्हिप करून घेतली. जेवढी लागते तेवढी एकदाच मी व्हिप करून घेतली होती आणि एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून बाकीची क्रीम मी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून दिली होती आणि चॉकलेट गनाश पण थोडंसं सेट करायला ठेवून दिलं होतं आणि मग लेअरिंग करायला घेतली. तर लेअरिंगमध्ये मी भरपूर असं गनाश ॲड केलं होतं, त्यामुळे केक खूप छान टेस्टी झाला होता. आणि चॉकलेट केक जेव्हा आपण ट्रफल करणार असतो तेव्हा चॉकलेट गनाश जास्त असेल तरच त्याची टेस्ट खूप जास्त छान येते. आणि अशा प्रकारे मग मी इथे लेअरिंग करायला घेतलं आणि तेव्हा काव्याचं मध्ये मध्ये चालू होतं की मला पण केक करू दे, मला पण केक करू दे. तर तिला म्हटलं तू जर केक केली तर खूप वेळ लागणार, म्हणून तिला फक्त साईडला थांबून मी पाहायला लावलं की केक कसा करते. आणि त्यानंतर मग मी केकचे लेयर सेट करून घेतले आणि पहिल्यांदा सगळे तिन्ही बेस जे आहेत ते क्रमकोट करून घेतले आणि मग फ्रीजमध्ये सेट करायला ठेवून दिले. आणि अर्धा ते 1 तास मी सेट करून ठेवले आणि त्यानंतर मग फायनल केकचं डिझाईन करायला घेतलं. मी जेव्हा दुसरा लेअर सेट करत होते तेव्हा मग मी थोडंसं ब्ल्यू कलर ॲड केला क्रीममध्ये आणि पूर्ण केकला कवर करून घेतलं तिन्ही केकला. तर 3 लेअरमध्ये होता केक, तर तिन्ही केकला मी ब्ल्यू कलरने कवर करून घेतलं. तर जे हे केक आहे तर ते क्रमकोट करायला मी तर ठेवून दिले आहे. तर अर्धा तास वगैरे क्रमकोट करून सेट करायला ठेवले होते आणि साईड बाय साईड मग मी पावभाजी वगैरे बनवून घेतली. तर क्वांटिटी जास्त असल्यामुळे मला पावभाजी बनवायला बराच वेळ लागला. आणि त्यानंतर मग मी व्हिप क्रीममध्ये थोडंसं ब्ल्यू कलर ॲड केला आणि त्यानंतर केकला कवर करून घेतला. आणि वरच्या साईडला जास्त काही फिनिशिंग केली नाही, कारण की मला नंतर स्पेसर्स वगैरे कटआउट्स वगैरे लावायचे होते, त्यामुळे मग जास्त काही फिनिशिंग केली नाही. तर केकचे तिन्ही लेअर बनवून तयार झाली आहेत. पावभाजी पण रेडी झाली आहे आणि मग पुलाव जो बनवायचा तर त्यासाठी भाज्या वगैरे
कट करून सगळ्या झाल्या आहेत माझ्या. त्यानंतर थोडासा ब्रेक घेतला आणि चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर लगेच पुलाव बनवायला घेतला. तर पुलावला फोडणी दिली आहे आणि केक जो आहे तो मला केक कट करताना अरेंज करायचा आहे स्पेसर्स वगैरे लावून. त्यामुळे मग मी 3 लेअर वेगवेगळे तसेच ठेवले आहेत तोपर्यंत. आणि येताना हे मग बलून फुगवण्यासाठीची मशीन घेऊन आले होते. त्यामुळे हे बलून्स वगैरे पण फुगवायला जास्त काही वेळ लागला नाही. तर पटकन यांनी सगळे बलून्स वगैरे फुगवून घेतले आणि काव्याने पण हेल्प केली बरीच. तर केकचा फायनल लुक असा काही दिसत होता. मी हा फोटो अटॅच केला आहे. तर केक कसा वाटत आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि त्यानंतर मग मी काव्याला रेडी करायला घेतलं. तर काव्याला फ्रोझन थीम होती करायची, त्यामुळे तिला हा स्काय ब्लू कलरचाच केक ड्रेस घेतला होता. तर तिला ड्रेस वगैरे घालून दिला आणि त्यानंतर मी त्याच्याच मिळती ज्योती साडी माझ्याकडे होती तर तीच मी वेअर केली होती. तर काव्याचा आणि माझा लुक कसं वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि त्यानंतर मग डेकोरेशन करायला घेतलं आम्ही. ही बलूनची जी डिझाईन बनवली होती तर ती अटॅच करून घेतली. आणि तोपर्यंत काव्याचे फ्रेंड्स आले होते तर ते पण त्यांचं खेळणं वगैरे चालू झालं होतं. आणि जेव्हा मुलं सगळी गोळा झाली तेव्हा तर त्यांचा खूप दंगामस्ती चालू होती. हे सगळं झाल्यानंतर मग डेकोरेशन वगैरे फायनल केलं आणि त्यानंतर आम्ही अगोदर मग ऑप्शन वगैरे करून घेतलं. तर डेकोरेशन वगैरे कसं वाटत आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ऑप्शन वगैरे झाल्यानंतर तोपर्यंत माझी दीदी, जिजू आणि दीदींची मुलगी वगैरे हे सगळे आले होते. आणि ऑप्शन वगैरे करून झाल्यानंतर मग आम्ही केक कटिंग वगैरे करून घेतली. तर या सोसायटीत आम्हाला येऊन 2 महिने झाले राहायला येऊन. त्यामुळे काव्याची इथे पण बऱ्यापैकी फ्रेंड्स झाले होते. तर त्या सर्वांना पण बोलवलं होतं. त्यामुळे पण काव्या खूप जास्त खुश होती. तर तिचे स्कूलचे पण फ्रेंड्स आले होते आणि सोसायटीचे पण न्यू फ्रेंड्स आले होते. त्यामुळेच आणि केक कटिंग वगैरे झाल्यानंतर मग काव्याला केक वगैरे खाऊ घातला आणि त्यानंतर आम्ही थोडंसं फोटोशूट वगैरे केलं. आणि माझी दीदी आणि जे काही फ्रेंड्स आले होते त्यांच्यामुळं खूप जास्त मला हेल्प झाली होती, कारण की सगळ्यांना जेवायला वगैरे वाढण्याचं काम त्यांनीच केलं होतं. त्यामुळे माझं बरंचसं काम हलकं झालं होतं आणि मला कुठलाही लोड आला नाही. आणि हे सगळं झाल्यानंतर फोटो सेशन वगैरे झालं थोडा वेळ आणि त्यानंतर आम्ही छोट्या मुलांना अगोदर जेवायला वाढलं होतं. तर मेनू तर तुम्हाला आता कळलंच आहे. तर पावभाजी बनवली होती आणि पुलाव बनवला होता आणि केक तर होताच. तर चॉकलेट ट्रफल केक मी बनवला होता, मुलांना आवडतो म्हणून. आणि खरंच तो मुलांना खूप जास्त आवडला, कारण की मला सगळ्यांनी सांगितलं की केक खूप जास्त छान झाला आहे म्हणून. आणि त्यानंतर जेवण वगैरे मुलांचं झाल्यानंतर मग मोठ्यांना जेवायला वाढलं. ज्या काही फ्रेंड्स वगैरे आले होते माझ्या त्यांना, तर त्यांचं वगैरे जेवण झाल्यानंतर मग सगळ्यांनी काव्याला गिफ्ट्स वगैरे दिले आणि नंतर मग आम्ही घरच्यांनी जेवण वगैरे केले. तर सगळंच छान झालं होतं. आणि काव्याचा छोटा पण स्वीट बर्थडे सेलिब्रेशन खूप छान झालं. आणि हे सगळं झाल्यानंतर मग काव्याचं रात्रीच चालू होतं की मला आत्ताच गिफ्ट्स खोलायचे आहेत म्हणून तिचं चाललेलं. आणि ती रात्रीच तेव्हाच गिफ्ट्स खोलत बसलेली, त्यामुळे बराच वेळ झाला. तर असा काय होता मेनू जेवणाचा. आणि आम्ही नंतर जेवण वगैरे केलं तर खूप जास्त लेट झाला होता. तर त्यानंतर सगळं आवरायचं होतं. तर काव्याच्या बर्थडेचं सेलिब्रेशन असं काही झालं. तर तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. डेकोरेशन, सेलिब्रेशन, केक वगैरे आणि आमचे लुक कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब